हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपण पाहूया. मित्रांनो, आज दिनांक 4 सप्टेंबर 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, आयन दक्षिण, ऋतू शरद, मास भाद्रपद, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. सकाळी 9:47 द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. उद्या पहाटे 6:14 हस्त नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. रात्री 8:03 शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. सकाळी 9:47 बालव करणाला सुरुवात होईल, तर रात्री 11:03 कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल आपल्या, चंद्र सिंह राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव देखील आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:26 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:49 असणार आहे. मित्रांनो, याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राधय प्रवर्त मानसिद्ध ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1946 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायनी शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे साध्य योगे बहुकर्णे प्रतिपदा शुभतितो वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोपात दुरित क्षय द्वारा ती पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीक्षे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:47 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, यानंतर आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक 4, 5, 8, 10, 12, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिला दिनांक 5, 10, 12, 15. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 4, 5, 8, 10, 15 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5, 8, 15, 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 4, 5, 6, 8, 14, 15 आणि 16. यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त कार्तिक मासाशिवाय नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त कार्तिक मासाशिवाय नाही. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त आता नाही मित्रांनो. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर दिनांक 5, 6, 8, 15 आणि 16 हे मुहूर्त आहेत मित्रांनो. पण यामध्ये आपण केवळ महादेवाची किंवा त्यांच्या अवतारांचीच प्राणप्रतिष्ठा करू शकता. पंडिताच्या माध्यमातून विधिवत मित्रांनो घरी किंवा मंदिरामध्ये. घरी करायचे असेल तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत, ते आपण पाहून घ्यावेत मित्रांनो. तरच आपण आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड ठेवायची आहे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेचे बंधन असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडायचा आहे आणि त्या मुहूर्तावर आपले धार्मिक विधी संपन्न करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून त्यात काही अडथळा येणार नाही. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती देखील आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिनविशेष मित्रांनो चंद्रदर्शन जर आपल्याला घ्यायचे असेल तर रात्री 7:43 आपण घेऊ शकता.
द्वितीया श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आहे घरी किंवा तीर्थक्षेत्री, पण अपराह्न काळामध्येच करायचे मित्रांनो, हे लक्षात घ्या. तेव्हाच आपली सेवा पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 9:47 हजर आहे, त्याआधी नाही. जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता, आणि रेग्युलर आहे ते कधीही करू शकता मित्रांनो. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या काळात देखील आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो ती टाळा, ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या शनी ग्रह वक्री आहे मित्रांनो. तो आणखी काही महिने वक्री राहणार आहे. हा गोचर वक्री ग्रह शनी जसा आपल्याला असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे मित्रांनो, शुभ किंवा अशुभ. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.